नमस्कार. आज आपण वाटणातील मेथीची पातळ भाजी बनवत आहोत. तर मेथीच्या भाजीचे अनेक प्रकार आपण बनवत असतो. मेथीची भाजी कोणत्याही प्रकारे केली तर खायला खमंगच लागते. तर आज आपण मेथीची पातळ भाजी बनवत आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 वाटी मेथी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे आणि नंतर एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन स्वच्छ पाण्याने ती धुवून नितळून घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने बारीक असे चिरून घेतलेले आहे. तर चिरताना मी बारीक मेथीच्या कोवळ्या काड्या असतात त्याही घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने इथे मी मेथी चिरून घेतलेली आहे. सुरुवातीला आपणाला एक वाटण करायचं आहे. तर त्यासाठी इथे मी अर्धा चमचा जिरे, 2 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या, मूठभर कोथिंबीर घेतली आहे आणि हे मिक्सरमधून अगदी बारीक असं आपणाला वाटून घ्यायचं आहे. तर हे आपलं वाटण इथे तयार झालेलं आहे. तर इथे मी पाव वाटी शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतली आहे आणि ते याच मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि फिरवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर थोडंसं अर्धा कप पाणी घालून परत मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. तुम्ही ते बघू शकता मी याला वाटून घेतलं आहे. कढईमध्ये तेल घालूया आणि तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये आता पाव चमचा मोहरी छान तडतडली की यामध्ये पाव चमचा हिंग घालूया आणि लगेचच मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं मिरची, जिरे, लसूण, कोथिंबीरचं वाटण घालायचं आहे आणि याला मिनिटभर परतून घेऊया. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि हे मिनिटभर परतून झाल्यावर ही चिरून घेतलेली मेथी घालूया आणि या मेथीला 2 ते 3 मिनटं परतून घेऊया. फार या मेथीला परतून घ्यायची गरज नाही. अगदी 2 ते 3 मिनटातच ही परतून तयार होते. तर तुम्ही इथे बघू शकता ही आकारानेही थोडी कमी झालेली आहे. तर यामध्ये आता आपण जे शेंगदाण्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते घालूया आणि छान असं याला परतून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे आणि ते यामध्ये घालूया. तर तुम्हाला भाजी जशी घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे. तर ही भाजी तुम्हाला सुरुवातीला पातळ वाटेल पण जशी थंड होईल तशी घट्ट व्हायला सुरुवात होते. तर साधारण याला 4 ते 5 मिनटं छान असं शिजवून घेऊया. भाजी आपली इथे शिजून तयार झालेली आहे. चवीनुसार मीठ घालूया आणि तुम्ही ते बघू शकता भाजी छान अशी शिजलेली आहे. आता यावरती आपण एक फोडणी घालूया. एका भांड्यामध्ये तेल गरम करत ठेवले होते. तेल छान गरम झालं की यामध्ये थोडीशी मोहरी घालूया. मोहरी छान तडतडली की यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालूया आणि लसूण सोनेरी रंग होईपर्यंत परतून घेऊया. लसूण छान सोनेरी रंगापर्यंत परतलेला आहे. आता गॅस बंद करूया आणि यामध्ये पाव चमचा लाल मिरचीची पावडर घालूया. इथे तुम्ही लाल मिरचीही वापरू शकता आणि लगेच ही फोडणी या भाजीवरती घालूया. तर अशी ही आपली मेथीची पातळ भाजी तयार झालेली आहे. खायलाही मस्त लागते. भाकरीसोबत, पोळीसोबत तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता. तुम्ही अशा पद्धतीने नक्की एकदा बनवून पहा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करायला तर अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.